सन्मानाकडे आपण जाऊया. सन्माननीय बालकृष्ण पाटील साहेबांचा सन्मान आपण अतिथी मंचकावरती घेतोय. पहिला बॉल हाय व्होल्टेज ड्रामा इथे मात्र पाहायला मिळेल तुम्हाला. ए गटातील ए पूल म्हटल्यानंतर तुम्हाला मात्र रायगड, ठाणे, नवी मुंबई अगदी या जिल्ह्यातील मात्र तुम्हाला नामांकित खेळाडू या ग्रुपमध्ये खेळताना पाहायला मिळतात. आशिर्वी अँड पिहू 11 मंगलमूर्ती काळुंद्रे आणि मोरया 11 पलसपे म्हणजे आमच्याच विभागातील पॅकर्स आपल्याला पाहायला मिळतात. अर्शिव अँड पिहू 11. ओहो काय फटका सजवला गेलाय पहा. घुटना टेकलाय, तमाशा दिखला. ऑन साईडला मात्र बॉलला ढकलून दिला. एक सिंगलला दुसऱ्यामध्ये प्रयत्न केला जाईल का? नाही ना, तेवढं ताकदीचं क्षेत्ररक्षण मात्र इथे पाहायला मिळतोय. पुढील सन्मान असेल कोपरोली चे माजी उपसरपंच सन्माननीय प्रीतम म्हात्रे साहेबांच्या सन्मानाकडे आपण बोलतोय. मी आयोजकांना विनंती करेल त्यांच्या शुभ हस्ते आपण अरुण म्हात्रे यांच्या शुभ हस्ते प्रीतम म्हात्रे यांच्या सन्मानाकडे आपण बोलतोय. धावाल्या 2 धावफलकावरती मात्र पाहायला गेलं आलेल्या मान्यवरांचा आम्ही आदरपूर्वक सत्कार सन्मान एका षटकानंतर आम्ही ते मात्र घेणार आहोत. अगदी मी विनंती करेन. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर गाड्या रस्त्यावरती पार्क करू नये. चांगला टॅप केला बॉलला. एसॉटिक्सचा कव्हरला बॉल आहे तिथे थ्रो केला. हो डेंजर झोन मध्ये मात्र तिथे फलंदाज होते. प्रतीश हे नाव सातत्याने चर्चेत राहिले गेले. प्रतीश मस्कर अगदी ज्या पद्धतीने काळुंद्रे टीम मैदानामध्ये येतो ना त्यावेळी मात्र ही 2 जोडी खास मात्र क्लास. परेश चिखलीकर हो 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 हे नाव का मात्र रायगड टेनिस क्रिकेट मध्ये मात्र गाजला जाताना त्याचं उत्तम उदाहरण. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल चालला मिडअपचे मात्र आरपार चीटफाड कर देतील धावा. 4 4 4 चौकार. क्रिकेटची पंढरी आणि क्रिकेटची पंढरी अवतरलेत मात्र रायगड टेनिस क्रिकेटमध्ये मात्र स्टार खेळाडू परेश चिखलीकर. आतापर्यंत 3 बाईक त्यांच्या नावावरती मात्र पाहायला मिळतात. काळुंद्रे म्हटल्यानंतर मात्र परेश चिखलीकर हे नावावर जुनं मात्र घेतलं जातं. एक गटामध्ये मात्र ठिमांना मात्र धुमाकूळ घालताना मात्र पाहायला मिळते. इथे पनवेल तालुक्यातील गावाला पाहायला मिळतं. वाव ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर केलाय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. टप्पा 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 सीमा रेषा पार 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 4 चौकार. काय बॅटिंग पाहायला मिळते. परेश चिखलीकर हे नाव रायगड टेनिस क्रिकेटमध्ये मात्र का दुमदुमताना पाहायला मिळतं त्याचं उत्तम उदाहरण. बॅक टू बॅक इथे मात्र दुसरा चौकार आलाय. 4 एके 4 4 दोन्ही 8. 2 बॉलवरती आल्यात 8 धावा. धावफलकावरती धावा लागल्या जातात 11 धावा 10 धावा. परेश चिखलीकर मात्र पाहायला गेलं तर ऑन स्ट्राईकला सध्याच्या घडीला मात्र गोलंदाजींवरती साहिल रॉय या नावाची चर्चा मात्र राहिली ना. आपण पाहिलं गेलं तर शरद दादा सातत्याने मात्र मोरया 11 पलसपे थोडासा मात्र मागच्या वर्ष पाहिलं गेलं तर बॅक पॅच मध्ये गेला. थोडासा मात्र इथून अगदी संघर्ष करत होता आणि त्याच्यानंतर 2027 थोडंसं मात्र इथून मोरया 11 पलसपे टीमनं कमबॅक केलंय. आज तो कमबॅक मात्र पाहायला मिळेल का त्याची चर्चा मात्र पाहायला मिळाली. राजू ठाणगे या नावाची चर्चा मात्र सातत्याने ज्याच्या वेळी पलसपे गावाचं नाव येतो ना त्यावेळी मात्र राजू ठाणगे या नावाची चर्चा मात्र होताना पाहायला मिळते. आणि आमच्या आदरणीय रायगड समालोचक असोसिएशनचे सचिव दीपकजी पाटील सर हे सुद्धा पलसपेचे आपल्याला पाहायला मिळतात. आम्ही कालच परवाच्या दिवशी मला वाटतं कोपरोली गावामध्ये एकत्र कॉमेंट्री केली आणि कलाकारही म्हणून उत्तम त्यांना पण पाहत असतो. ब्राह्मणाची भूमिका खूप छान पद्धतीने करत असतात. भारूड पलसपा गावामध्ये असतो त्यावेळी आपण हो 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 घुटना टेक तमाशा देख परंतु इथून तमाशा मांडला. खेळाडू मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी. लगा 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 लगा
440 व्होल्टचा करंट लगा, मोठा बुरुज ढासळला गेलाय. फलंदाज बाद. बॅक टू डिगआउट. परेश चिखलीकर मैदानाच्या बाहेर. आज आमचा डीजे सुद्धा रंगाने ढंगामध्ये आला. डायरेक्ट थेट खोपोलीवरनं मात्र इथून त्यांनी विमान उडवला आणि आमच्या दीव गावामध्ये छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी महाराज क्रीडा नगरीमध्ये लँड केलाय आणि तेही सुद्धा रंगामध्ये आलेले आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होताना मात्र पाहायला मिळतील. परेश चिखलेकर बाद झाले ना, जवळपास अर्ध्या धावा येणं कमी झाल्यात. म्हणून रॉय नेहमी सातत्याने आपण पाहायला गेलं तर नावाची चर्चा राहिली गेली आहे. साहिल रॉय, राहुल पाटील गोलंदाजी फलंदाजीसाठी इथे मात्र पाहायला मिळणे. टायमर ऑन आहे. जसं मात्र इथून टायमर समाप्त होईल त्याच्यानंतर एक खेळाडू तट्या सर्कलच्या आतमध्ये मात्र घेतला जाईल. 3 ओव्हरसाठी 15 मिनिटं इथे मात्र दिली जातील. 4 षटकांसाठी 20 मिनिटं तुम्हाला मात्र दिली जातील. आणि जर का तुम्ही 4 षटकं 20 मिनिटांमध्ये मात्र पूर्ण केली नाहीत, 3 षटकं 15 मिनिटांमध्ये पूर्ण केली नाही, तर एक खेळाडू तुम्हाला तट्या सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर गेली. परेश चिखलेकर बाद झाले. बरेचसे फॅन परेश चिखलेकरचे मात्र आता थोडेसे नाराज झाले असतील, कारण ज्या पद्धतीने आपण पाहायला गेलं तर या खेळाला मात्र इथून 2 चौकारांना मात्र सजवलं गेलं होतं. आता नवीन गोलंदाज राहुल बैकर हे मात्र त्यांना पाहायला मिळतात. अनेक वर्ष मात्र हे राहुल बैकर नाव मोरिया 11 प्लस में टीम बरोबर जोडले गेलेले आहे. ज्यावेळी मात्र मोरिया 11 प्लस में टीमनं एका वेळी मात्र धुमाकूल घातला होता ना रायगड टेनिस क्रिकेटवरती, त्यावेळी मात्र याच नावाने अगदी अनेक वेळा मात्र आपले सामने जिंकून दिला होता. रस्त्यावरची लाईट ऑफ करायची आहे प्लीज. तिकडे दुकानाची लाईट आहे का थोडीशी मात्र चेंज करा, नाहीतर समोरच्या दिशेने जी लाईट आहे ती बंद करायची आहे. गाड्या काढायच्या तिथून. समोरच्या गेटच्या बाजूला, इथून गेटच्या बाजूला जी मात्र इथून दुकानाची लाईट आहे ना, ती शोरमा मला वाटतं आहे तिथे. आणि रस्त्याच्या गाड्या काढायच्या आहेत, नाहीतर आमचे आयोजक येऊन तुमच्या मात्र इथून तुम्हाला मात्र इथून समजवण्यात येईल तुम्हाला प्लीज. कारण काल एक दुर्घटना घडता राहिली. नशीब बलवंतर होते आमचे, त्याच्यामुळे विनंती करेन की आपण गाडी काढायची आहे. फाईल मध्ये घेऊन काढल्या क्षेत्ररक्षक काय तिथे बॉलपर्यंत पोहोचताना पाहायला मिळतात. एक उचलले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट. इथे मात्र बॉल होते फरार. हो हाताला झटका आणि बोटाला दिला चटका. बॉल फरार, सीमारेषा पार, चौकार. त्यांच्या ऑन स्ट्राईकला पाहायला मिळते. इथे मात्र ज्या पद्धतीने स्ट्राईक एंडला मात्र प्रतीश मस्कर ताकदीचा वापर केलाय. टायमिंग प्रॉपर आहे. नो चान्स, आउट ऑफ द पार. अगदी या संधीमध्ये आपण पाहायला गेलं तर संगीतमय फटका मात्र प्रतीशच्या बॅट मधून मात्र आवाज करतोय. सारे ग म प धनिसा निसा निसा बॉल सीमा पार. आलाय षटकार. अप्रतिम संगीतमय वातावरण निर्मिती मात्र झाली. प्रचंड तोबा गर्दी प्रेक्षक वर्ग तुम्हाला ते मात्र पाहायला मिळतात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये महेश ठाकूर आमचे जोडले गेलेत आमच्या समवेत. दत्तात्रय मात्रे सर यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. परमेश पाटील यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. शरद मात्रे सर गुणलेखकांच्या भूमिकेमध्ये मात्र जोडले गेलेले आहेत. आज दिग्गज मात्र तुम्हाला पाहायला मिळतील. इथे बरेचसे मात्र इथून प्रेक्षक वर्ग इथे उपस्थित आहे. सगळ्यांचं आपण सहर्ष स्वागत. आमच्या वाशी भागातील पंचकृषीतील ग्रामस्थ जे मात्र ज्येष्ठ ग्रामस्थ असेल त्यांनाही विनंती करू की आपण या मुख्य व्यासपीठावर आपले सहर्ष स्वागत इथे मात्र केलं जाईल. राहुल बाईकर यांच्यावरती रिव्हर्स अटेंड करायचा होता. जोरदार अपील केली जातोय. अपील मध्ये फील जाणवलं नाहीये की जाणवतोय, पण तू पंच सांगतायत नोट आउट.
आता पण पाहायला गेलं तर धापलकावरती धावा स्थिर इथे मात्र 20 धावा मात्र पाहायला मिळतात इथे. काय म्हणाल महेश सर, ज्या पद्धतीने मात्र पहिला सामना चालू आहे आणि प्रचंड तोबा गर्दी इथे मात्र होताना पाहायला मिळते या स्पर्धेविषयी गावदेवी देवीचं आयोजन आहे. रुपेशजी सर, खरंच गावदेवी चषक 2026 मध्ये आपण येथे सर्व प्रेक्षक वर्ग वाशी विभागात प्रथमच नाईटच्या स्पर्धा. आताही आम्ही थांबलोच होतो, तुम्ही लक्ष द्या सर. मध्ये बॉल आला की 100% थांबतो आम्ही. चला मध्यंतरी बॉल इथं, चला बॉल इथून डिलिव्हरी करायचा प्लीज, मी विनंती करीन. गेम ऑन लेस्ली सहर्ष स्वागत. आम्ही थांबलेलो सर, आम्ही थांबतो आम्ही. धावपलकावरती धावा इथे मात्र पाहायला मिळतात 20 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात. राहुल बाईकर वाईट बॉलचा निर्णय इथे मात्र आलाय. खूप छान पद्धतीने तुम्हाला खेळ पाहायला मिळेल इथे. दोन्ही मातबर टीम आहेत ना, खूप छान पद्धतीने आपण पाहायला गेलं तर खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. हाय व्होल्टेज ड्रामा ज्या पद्धतीने मात्र आपण पाहायला गेलं तर दोन्ही खेळाडू मात्र मैदानामध्ये उतरलेत. काळुंदरे टीम थोडंसं लेट आला पण थेट कार्यक्रम करतील का त्याची चर्चा इथे मात्र पाहायला मिळेल. आर्शिवँड PV11 मंगलमूर्ती काळुंदरे. हो, मिनी हेलिकॉप्टर शॉट इथे मात्र पाहायला मिळाला. फिरकी घेतली बॅकवर्ड रिजन मधून बॉल एक्स्ट्रा कव्हरला चिटपाट करत बॉल सीमा पार. हा क्लास इथे मात्र दाखवताना पाहायला मिळाले फलंदाज राहुलच्या मात्र बॅट मधून आला हा शानदार षटकार. मस्करच्या बॅट मधून मात्र हा चौकार पाहायला मिळाला. धावपलकावरती धावा 25 पाहायला मिळतात. 4 षटकांमध्ये मात्र धावा या कालच्या मैदानापासून दिवसापासून पाहायला गेला ना तर धावा मैदानामध्ये बनताना पाहायला मिळत नाहीये. परंतु ज्या पद्धतीनं अटॅक्टिव्ह फलंदाजी वेग पाहायला मिळाला प्रचंड. थोडासा मात्र बाय ठेवला गेला. वाईड लाईनवरची गोलंदाजी. षटक क्रमांक इथून मात्र समाप्त झाले. दुसरा आणि 2 षटकानंतर इथून मात्र पाहायला गेलं तर धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 25 धावा 25 न स्कोरबोर्ड मात्र पाहायला मिळते. चला इथून तिसऱ्या षटकानंतर ड्रिंक ब्रेक दिला जाईल. आपण एकत्र येऊ नका, टायमर ऑन आहे. चला हनुमान सर आणि बंटी सर प्लीज आपण सांगा तिथे 3 ओव्हर नंतर ड्रिंक ब्रेक इथे तुम्हाला दिला जाईल. एकत्र येऊ नका, सामना चालू करा. नेक्स्ट मॅच इथे टॉस इथे मात्र घेतला जाईल. नगरसेविका अप्रिंदाई अक्वारे 11 धारावे आणि त्यांच्या विरोधामध्ये मेघ अँड अद्या 11 ऐरोली कोळीवाडा. आणि या मेघ आणि अद्या म्हटल्यानंतर आमचेच पॅकर इथे मात्र पाहायला मिळतात. आदरणीय स्वप्नीलजी म्हात्रे आणि संदेशजी म्हात्रे, नितेशजी म्हात्रे आमचे आदरणीय, त्याने केलेली ही पॅक आपल्याला टीम पाहायला मिळते ऐरोली कोळीवाडा. आणि आज त्याही टीमला मात्र जवळपास आमच्या आयोजकांनी 3 टीम पॅक केलेल्या आहेत. हे प्रेम क्रिकेटवरचं मात्र पाहायला मिळालं. नितेशजी म्हात्रे यांचं मोठं योगदान, स्वप्नील म्हात्रे, संदेशजी म्हात्रे आज जबरदस्त इथे मात्र आपण पाहायला गेलं तर हे आयोजन मध्ये सहभाग राहिले गेले. ओपनच्या टीम तुम्हाला खेळवायच्या असतील तर क्रिकेटवरती प्रेम असल्यानेच पॅकरचे अशा गोष्टी करतात. त्यापैकी आपण पाहायला गेलं तर नितेश म्हात्रे सर अक्वारे साहेब आपल्याला पाहायला मिळाले. अनेक टीम पॅक करत असतात. खेळाडूंवरती तमाम बक्षिसं लावली जातात. अगदी त्यांच्या मनामध्ये आले तर आता येणाऱ्या मला वाटतं आपण काल अनाउन्समेंट केली होती आणि 5 लाखाची स्पर्धा मात्र इथून खोपोलीमध्ये येणार आहे. आणि या ए गटातील टीम सुद्धा तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहेत. तर खेळायचं असेल तर नितेश म्हात्रे साहेबांबरोबर निश्चितच संपर्क साधा. तुम्ही संदेश म्हात्रे साहेब यांच्याबरोबर संपर्क साधा. आणि खूप छान इथे स्पर्धा तुम्हाला तीही मात्र पाहायला मिळणार आहे. धावपलकावरती धावा इथे मात्र पाहायला मिळतात त्या 25 धावा 25 इथे मात्र पाहायला मिळतात इथे आपल्याला. विनायक गवंटी गोलंदाजी मार्कवरती मात्र पाहायला मिळतात. पहा इथून हा षटक थोडासा मात्र ना डिले झालाय. विनंती करीन की आजच्या रात्रीमध्ये आम्हाला 14 सामने उरकायचे आहेत. सगळे प्रेक्षक इथे मात्र अगदी नजरा लावून आहेत. स्ट्राईकला मात्र फलंदाज आपण पाहतोय
राहुल पाटील ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर केलाय. बॉल चाललाय अज्ञात वसात. इथून अंतर मिळालं, अंतर काबलाय, बॉल सापडणार नाही आहे. वडखल पोलीस स्टेशनला मागवले तो पिंजरा आला आणि बॉल शोधून आणलाय. अथर्व लाहीव ओके अथर्व नाईकने पकडले मला तो पैठणी या इनिंग नंतर दिली जाईल मध्यंतरामध्ये. संदेश मात्रे त्यांच्याकडे पैठणी दिली गेली. खूप छान आज फूड्स इथे मात्र आमचे त्यांच्याकडनं मात्र देण्यात आल्या पाहते आमचे आदरणीय समीरजी ठाकूर साहेब आणि यांचा आवाज आपण मान्यवरांचं स्वागत सन्मान इथे मात्र घेताना त्यांच्या आवाजानं पाहत असतो. चांगला बॉल इथे मात्र डिलिव्हरी केले गेले. आज छान पद्धतीने ना मात्र गोलंदाजी झाली आहे आणि ज्या पद्धतीने मात्र पाहायला गेलं तर षटक क्रमांक इथून मात्र तिसऱ्यासाठी आले आणि क्रमांक मात्र इथून दुसरा विकेट प्राप्त करून देताना पाहायला मिळत आहे ते विनय गवंडी फलंदाज पास झालेत. राहुल पाटील बॅक टू द गाउट महत्वाची विकेट आणखी घेताना पाहायला मिळते इथे. या पंचकृषीचा आणखी एक आमचा बुलंद आवाज हो मात्र विनंती करून आपण याचं दत्तात्रय मात्र सरांची टीम पराभूत झाली. आता त्यांचा आवाज कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्याला निश्चित ऐकायला मिळेल. आज ए पूल आहे. ए पूल मध्ये आपण पाहायला गेलं तर खूप छान क्रिकेट तुम्हाला मात्र पाहायला मिळणार आहे ते जरूर. क्रमांक मात्र इथून 2ची विकेट मैदानाच्या बाहेर गेली. नवीन फलंदाज कल्पेश घरत मैदानाच्या बाहेर गेलेत. आज इथून चार षटकांच्या खेळामध्ये ना धावा किती बनवले जातील त्याची चर्चा तुम्हाला मात्र इथे पाहायला मिळेल. चांगला बॉल टॅप केला पॉइंटला पाहायला गेलं क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल पर्यंत पोहोचताना पाहायला मिळतात. बॉलला उचलतील फेकी करतील एकच धाव इथे मात्र घेतली गेली आहे. एका धावानं मात्र पाहायला गेलं तर अप्रतिमरित्या खेळ तुम्हाला इथून करावा लागेल. या मैदानामध्ये 40-45 धावा ही मात्र अगदी 4 षटकांमध्ये सेकंड इनिंग मध्ये चेस करताना मात्र खूप कष्ट घ्यावे लागलेत चांगल्या टीमला. परंतु इथून पाहायला गेलं तर अप्रतिम खेळ तुम्हाला इथून करावे लागेल. परंतु सध्याच्या घडीला धापलकावरती धावा 32 आपल्याला पाहायला मिळतात इथे. कारण गोलंदाजी स्ट्रेंथ पलसपेची आहे. काळुंद्रेकडे ही मात्र काही कमी नाही आहे. चांगली गोलंदाजी त्याही टीमची मात्र आपल्याला पाहायला मिळतं. फटका बसला टायमिंग प्रॉपर नाहीये तर मन तळात मॅच जायच्या काळात हातावरचा पिसाऱ्यामध्ये बॉल पकडला गेला. झेल फलंदाज बाद बॅक टू द गाउट महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर. फलंदाज प्रतीश बॅक टू द गाउट. असं आपण शरद मात्र सर पाहायला गेलात ना तर मोठी जुई असं गाव आहे ना तिथे जवळपास 25-30 समालोचक असतील एकाच गावामध्ये. तसं पंचकृषीचाही इतिहास आहे. जवळजवळ 10-15 समालोचक तुम्हाला असेच पाहायला मिळतील. आणि त्यापैकी महेशजी ठाकूर आणि वैभवजी म्हात्रे हे आमच्या समवेत कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले त्यांचे सरचे स्वागत. आकाश गिरी नवीन फलंदाज मैदानामध्ये जरूर इन झालेत. आता इथून एखाद्या खेळाडूला मात्र चांगल्या पद्धतीने खेळून करावा लागेल. काय फटका पण टायमिंग प्रॉपर नाहीये. मिड ऑफ कव्हर करायचा होता. ऑफ ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षकांना परंतु डाऊन द बॉल पकडला गेलाय. झेल राहुल होते तिथे आणि फलंदाज गेल्या पावली माघारी मारता पाहायला मिळतील. गोल्डन डकचा शिकार आकाश गिरी बॅक टू द गाउट.
दोन ज्या पद्धतीने मात्र थट्या सर्कलला एलईडी लाईट करणारा मात्र पेन तालुक्यातील कदाचित पहिलं आयोजन असावं. आणि रायगड टेनिस क्रिकेटमध्ये जर पाहिलं गेलं तर नेरे गावानं पहिलं आयोजन केलं होतं. आणि विनय गवंडी ऑन हॅट्रिक वरती मात्र आपल्याला पाहायला मिळतात. स्पर्धेतील आजच्या रात्रीतील पहिले हॅट्रिक मात्र त्याला पाहायला मिळेल का? हॅट्रिक बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. फटका पोचला तिथे मात्र पाहायला गेलं तर आणखी एक चान्स इथे येताना पाहायला मिळेल तिथे. ओहो काय झेल घेतलाय अप्रतिम. कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द गावदेवी टीम. गावदेवी मात्र चषकाने पाहायला गेला तर चित्ताच्या चपलानं हरण्याच्या गतीनं वेगानं बॉल वरती आलाय. हॉट कॅच पकडली गेली आहे. आविष्कार पाटील क्लास इथे मात्र पाहायला मिळाला आणि फलंदाज बाद मयूर बॅक टू द गॅच. परस्पर म्हटल्यानंतर अगदी बरेचसे मात्र तुम्हाला त्या विभागातील मात्र इथून ज्या पद्धतीने मात्र फॅन पाहायला मिळतात त्यापैकी मात्र मराठीचा बुलंद आवाज कुडावे गावाचे मात्र समालोचक आमचे शेखरजी पाटील यांच्याकडनंही मात्र इथून या मोरिया 11 प्लस पे टीमसाठी मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचंही आपण करूया सरचे स्वागत. शेखर पाटील समालोचक यांचं इथून शुभेच्छा आल्यात. 4 विकेट इथून जर का या विनय गवंडी यांनी मात्र प्राप्त केल्यात. विकेट हॅट्रिक इथं मात्र पाहायला मिळाली. 7 धावा मात्र खर्च केल्यात. मात्र इथून 4 विकेट मात्र प्राप्त करून दिली. काय गोलंदाजी झाली आहे ना जबरदस्त. अगदी या गोलंदाजांनी प्रेमात पाडले. ज्या पद्धतीने मात्र ज्या गोलंदाजीची गरज होती ती मात्र इथं पाहायला मिळाली. सातत्याने मात्र नावाची चर्चा मात्र राहिली गेलेली आहे. मयूर बाद करण्यामध्ये यशस्वी. इथून ज्या पद्धतीने मात्र परेश चिखलेकडनं बॅटिंग केली होती त्यांची मात्र बॅटमधून मात्र धावा आल्या होत्या. एकूण 9 आपण पाहायला गेल्या तर. आणि 2 चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. आणि या हॅट्रिक साठी आपण पाहायला गेलं तर आमचे दमदार भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व आणि ग्रामपंचायत दीवचे माजी सरपंच आणि पंचायत समितीचे विद्यमान सदस्य गटनेते विवेक मात्रे साहेब यांच्याकडनं 1000 रुपयाचे पारितोषिक या हॅट्रिक साठी आलंय. विनय गवंडी यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. आविष्कार पाटील आपल्याला पाहायला मिळतात इथे. नवीन गोलंदाज अंतिम षटकाला सुरुवात झाली. टॉस साठी यायचं धारावी आणि ऐरोली कोळीवाडा कॅप्टन आलेत का? पहा इथून आम्ही टीम कालुंद्रे टीमला मध्ये ते 2 धावांची पॅनल्टी दिली होती परंतु पलसवे टीमने ती माघारी घेतली. त्यांचं कौतुक करावं लागेल. जर का इथून आपण कॅप्टन उपस्थित झाला नाहीत तर आपल्यालाही पॅनल्टी दिली जाईल. नगरसेविका अफरीनताई अकवारे 11 दारावे आणि त्यांच्या विरोधामध्ये मेघ आणि आद्या 11 ऐरोली कोळीवाडा. मॅच मध्ये थोडासा मात्र इथून उशीर होताना पाहायला मिळतो. तोबा प्रचंड गर्दी मैदानाच्या चारही बाजूला मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. अफलातून क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळाच्या रात्रीमध्ये अगदी पुण्यापासून ते रायगड जिल्हा नवी मुंबई पासून खेळाडू तुम्हाला मात्र खेळताना पाहायला मिळतात. गिरकी घेतली, फिरकी घेतली, जागा बनली गेली ना आपण पाहायला गेलं तर गिरकी घेत गोलंदाजी करण्यासाठी. आणि ज्या पद्धतीने आपण पाहायला गेलं तर हा बॉल हाताला गेला. वेग होता, वेगावरती नियंत्रण. थोडासा इथून मात्र फ्लॅटेट पाहायला मिळाला. गती परिवर्तनाचा परिणाम या बॉलवरती मात्र पाहायला नाही आहे. बॉल आलाय डॉट. राईट मूव्ह द विकेट. चांगला बॉल, भन्नाट वेग इथे मात्र आणखी पाहायला मिळाला. तोपर्यंत मात्र पाहायला गेलं तर आणखी एक डॉट बॉल येताना पाहायला मिळते. कमबॅक केलंय 2027. थोडासा सुखकारक मात्र मोरिया 11 प्लस पे टीम साठी राहायला गेलंय. अगदी 2024-25 थोडासा मात्र आपण पाहायला गेलं तर संघर्ष मोरिया 11 प्लस पे टीमचा राहिला. परंतु कालुंद्रे टीमही अगदी पाहायला गेलं तर त्याच पेस मधून जाताना पाहायला मिळाली. आज 2 टीम मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना मात्र पाहायला मिळतं. डाऊन साईडला खेळण्याचा प्रयत्न पहा. क्या टाकीचा क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये करत असताना पाहायला मिळत आहे. ही कलात माता ताकद ही मात्र दाखवली आहे अनेक वेळा. आविष्कार पाटील, डेल स्टीन निश्चितरित्या गोलंदाजांची आठवण आपल्याला करून द्यावी लागेल. ज्या पद्धतीने मात्र फॉलो थ्रू मध्ये ज्या पद्धतीने स्वतःला बॉल कव्हर केला जातो. चांगला रनवे
रिलीज पद्धत चांगली असते, फॉल पद्धती चांगली पाहायला मिळते इथे. आणि आणखी एक प्यायल पकडले गेले, महत्वाची विकेट प्राप्त करून देण्यामध्ये यशस्वी मात्र होताना पाहायला मिळतात. प्रणय कल्पेश करत बॅक टू द आउट. म्हणजे जवळपास आतापर्यंत 7 चेंडू डॉट इथे मात्र पाहायला मिळत आहेत. आणि या बॉलवरती मात्र षटकार आला. आता गरमाट निर्माण झाली आहे, बॉलला ठासून ठोकून बॉल ठिकाणावरती नेलाय. कारण इथून मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने निश्चयकार घरस साहेब आमचे खरपाड्याचे दमदार व्यक्तिमत्व यांच्याकडे शुभेच्छा आल्यात आणि सरचे स्वागत त्यांच्या मात्र शुभेच्छाने केलंय. फलंदाजाकडनं ठासून ठोकून बॉलला पाठवलं, सीमा रेषा पार आला हा षटकार. षटकारानं धावफलकावरती मात्र धावा मात्र पाहायला मिळतात. इथे 38 धावा 38. इथे मात्र फलंदाज प्रणय फडके मैदानामध्ये गेले आणि मैदानामध्ये आपण पाहायला गेलात तर आता इथून धावा येताना मात्र पाहायला मिळतील का, त्याची चर्चा मात्र पाहायला मिळेल ना. ओ हो क्लास इथे मात्र पाहायला मिळते. आणखी क्लास बेधडक बेधडक हा षटकार आहे. कडक 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 चौकार. तोपर्यंत आपण टॉस कडे जाऊया. नगरसेविका अप्रिंदाई अखवारे 11 दारावे आणि त्यांच्या विरोधामध्ये मेघ 11 आद्या 11 ऐरोली कोलीवाडा या दोन टीमला विनंती करेन की टॉस साठी आपण यायचं आहे. त्याचबरोबर पाहायला गेलं तर शंभूराजे चषकाचे मुख्य आयोजक आणि त्याचबरोबर विद्यमान सदस्य दुष्मी खारपाडा ग्रामपंचायतचे आणि त्याचबरोबर सरचिटणीस युवा मोर्चा पेन तालुका भारतीय जनता पार्टी आदरणीय निशाकर गरज साहेब यांचा शुभागमन इथे होताना पाहायला मिळतो. त्यांना मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं. त्याचबरोबर आमचे आदरणीय ॲडव्होकेट जगदीश पाटील, उपसरपंच आंबिवली, रोशनजी घरत, मनसे शाखा अध्यक्ष खारापाडा या सगळ्या मान्यवरांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. खारपाडा टीम सुपर 3 मध्ये मला वाटतं गेली आहे, म्हणजे आज खारपाडा गावामध्ये जल्लोष पाहायला मिळणार आहे आणि त्याच गावातील सगळे मान्यवर इथे मात्र उपस्थित झालेत. या सगळ्यांचं करूया सहर्ष स्वागत आणि सेकंड इनिंग मध्ये ऐकूया आपण आवाज दत्तात्रय म्हात्रे सरांचा. तोपर्यंत टॉस कडे मात्र जाऊया आणि मी विनंती करीन टॉस साठी कौतुक करावं लागेल ना. चला इथून टॉस इथे मात्र घेतला जाईल आणि टॉस साठी मी विनंती करीन अरुणजी म्हात्रे साहेबांना विनंती करेन की या आपल्या शुभास इथे मात्र टॉस घेतला जाईल. दोन्ही टीम इथे मात्र उपस्थित आहेत. कौतुक करावं लागेल ते पूर्ण आमची गावदेवी देवचे सगळेच मात्र तरुण आणि त्याचबरोबर सपोर्ट ज्यांनी मात्र तरुणांनी मात्र एकत्र आले आणि एक उत्तम स्पर्धा इथे मात्र पाहायला मिळाली साकारताना. इथे मात्र सर इथून या प्लीज टॉस इथे मात्र घेतला जाईल. निशाकर गरज साहेब आला रे आला, वाघ आला. अगदी दमदार नेतृत्व मात्र पाहायला गेलं तर आणि त्याचबरोबर आमच्या आदरणीय ज्या पद्धतीने मात्र स्पर्धेची झाली आपल्याला मात्र पाहायला मिळाली त्यांच्या समवेत मात्र आपल्याला आमच्या आदरणीय या स्पर्धेला सातत्याने मात्र चर्चेत राहिले गेलेले आमचे आदरणीय जगदीशजी पाटील साहेब आणि त्यांचे सगळे मित्र परिवार यांची उपस्थिती मात्र पाहायला मिळते. जगदीशजी पाटील ॲडव्होकेट आणि त्याचबरोबर आपण संयमी वेल एज्युकेटेड व्यक्तिमत्व निशाकर गरज साहेब भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व आणि त्याचबरोबर वेल एज्युकेटेड आमच्या आदरणीय जगदीशजी पाटील साहेबांचा शुभागमन मध्ये होताना पाहायला मिळते. टॉस इथं मात्र घेतला जाईल. So head and tail, swing the coin. Tail
फील्ड चॉईस केला आणि मला वाटतं हेड आलाय. टॉस इथे मात्र जिंकलाय ऐरोली टीमने. काय निर्णय फक्त सांगा. फिल्डिंग क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय इथे मात्र घेण्यात आलाय. आणि जास्त पॅकर आपले मला वाटतं आमचे आयोजकच आहेत स्वप्नील म्हात्रे आणि नितेश म्हात्रे. आणि आमच्या पॅकर इथे मात्र पाहायला मिळतात. काय म्हणशील पॅकर यांच्या आमचं तुम्हाला पुरस्कार जे मतदारसंघ पाहायला गेलेत, काय म्हणणार त्यांच्याविषयी. त्यांनी एंट्री टाकल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि दरावे म्हटल्यानंतर आपण पाहायला गेलं तर रायगडच नवे, नवी मुंबई नवे, अनेक संघांना मात्र मात्रभर आज विकी खेळताना पाहायला मिळेल का आम्हाला. विकी तर नाही आहे, कारण की त्याची मोठी स्पर्धा अलिबागला चालू आहे. यस, दमदार आमदार प्रीमियर लीग इथे मात्र पाहायला मिळतं आपल्याला. काय म्हणणार आज आमच्या खारेपाट्यामध्ये व्यस्त विभागामध्ये आलेला आहात. नवी मुंबईचं औद्योगिकरण झालं, गावाचं गाव पण थोडंसं दूर गेलं, परंतु आज थोडंसं काहीतरी फील झालं असेल इकडे येऊन. काय म्हणणार आमच्या स्पर्धेविषयी आणि इथल्या वातावरणाविषयी. हो, कारण की गेल्या वर्षी आम्ही इकडं हमरापूरला मध्ये आलेलो, तेव्हासुद्धा खूप छान आयोजन होतं ना. आता पण एवढ्या याच्यात खूप छान आयोजन आहे. आणि गावाचं गाव पण अजूनपर्यंत तसंच आहे इकडं. तर तुमच्याकडं पण सिटी येईल तेव्हा समजेल का क्रिकेटला किती महत्त्व द्यायला लागतोय. नक्कीच नक्कीच. आणि ह्या तुमचं खूप योगदान आम्हाला राहिलं गेलं क्रिकेटसाठी. आपल्याही मनापासून आभार. आणि जाऊया आपण मॅचकडे, तिथे ऐकूया आपण दत्तात्रय म्हात्रे सरांना. थँक्यू. हॅलो. चला, थँक्यू सो मच रुपेश पाटील यांचा आवाज आपण ऐकत होता. तर विद्यमान सामना आपण जर पाहिला तर मोरिया 11 पळसपे बॅटिंग करताना पाहायला मिळतं. पहिला बॉल स्टिअर केलाय, पहिल्याच बॉलवर विकेट. पहिला बॉल गो बॅक. व्हॉट अ फॅन्टास्टिक पीस ऑफ बॉलिंग इट इज. काय अफलातून गोलंदाजी करत असताना पहिल्या बॉलवर विकेट. चला, राहुल बैकर मैदानाच्या बाहेर. अखिलेश बेडेकर पलसपे. चला, पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं गावदेवी चषक 2026च्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आपण आहात म्हणून ही स्पर्धा आहे. आपण या स्पर्धेचे केंद्रबिंदू आहेत. जिथे जिथे रेलिंगच्या बाजूला तुम्ही पाहताय तिथे तिथे प्रेक्षकांची अलर्ट गर्दी. या मैदानाची खरं तर शोभा वाढवण्यासाठी आमचे सर्व प्रेक्षक आलेत. मायबाप प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. विद्यमान इट इज वन ऑफ द हॉटेस्ट मॅच. मैदानाच्या आतमध्ये मोरिया 11 पळसपे ह्या संघ बॅटिंग करताना तुम्ही पाहताय. काळुंदरे संघाने 42 धावांचं या ठिकाणी लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. खरं तर पनवेल तालुक्यातील हे दोन दिग्गज संघ एकमेकाच्या समोर आज गावदेवी चषक 2026च्या माध्यमातून एकत्र आहेत. दोन्ही खेळाडूंना एकमेकाचे कच्चे पक्के दुवे नक्कीच माहिती आहे, दुपटीनच प्रत्येकाला माहिती आहे. आणि त्यामुळे बॉलिंग अटॅक करण्यासाठी पहिलाच गोलंदाज, पहिल्या बॉलवर पहिली विकेट, पहिली सफलता गोलंदाज आकाश गिरीला प्राप्त झाली. आणि आता थोडंसं संकट जरूर. जयेश हातमोडे, पुन्हा एकदा तीच संधी होती का. बॉल अगदी खेळाडूपासून थोडा दूरवर राहिलाय. थर्ड मॅनच्या दिशेमध्ये बॉल चाललाय. बघता बघता 2 धावा पूर्ण. तिसऱ्यासाठी पलटवार. येस, तिसरी धाव होईल का. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. ओहो, काय सिंगल होती तिथे डबल घेतली. डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट केलं. क्रिकेटमधलं हेच सूत्र फार महत्त्वाचं आहे. कारण क्रिकेट हा खेळच असा आहे. क्रिकेट हा कौशल्याचा खेळ आहे. क्रिकेट हा गुणवत्तेचा खेळ आहे. क्रिकेट हा बौद्धिक क्षमतेचा खेळ आहे. आणि क्रिकेट हे मनगटातल्या ताकदीचा खेळ आहे. क्रिकेट संयमाचा खेळ आहे. क्रिकेट आक्रमणाचा खेळ आहे. क्रिकेटच्या बऱ्याचशा व्याख्या तुम्हाला करता येतील, परंतु सद्यस्थितीत थोडंसं संयम आक्रमण हे दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. परंतु दोन्ही खेळाडू जर आपण पाहिलं तर आक्रमक देखील आहेत. तर सिद्धांतचा विचार केला तर सिद्धांत या मायभूमीतील खरं तर खेळाडू आहे, परंतु त्याने देखील पनवेल तालुका गाजवलाय. गोलंदाज देखील तेवढाच ताकदीचा आहे. बॉल फिरवलाय. स्क्वेअर लेगला बॉल. वन बाउंस, सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. सिद्धांतसाठी 3 बॉलमध्ये 3 षटकार मारले. तर डब्ल्यू बॉयज या
डब्ल्यू बॉयज यांच्याकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि विवेकजी म्हात्रे साहेब यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळी मात्र भन्नाट वेग पाहायला मिळाला. वेगाने पूर्णपणे बीट केलं. एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग सचिन गिरी माफ करा आकाश गिरी यांची या ठिकाणी पाहायला मिळते. 30 यार्ड सर्कल मंडेटेड पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि त्याच षटकामध्ये कुठेतरी दबाव तंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून होत आहे आणि तो गोलंदाज आता आपण पाहूया कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. पहिलं वैयक्तिक षटक आहे. भरपूर मोठ्या संख्येनं प्रेक्षक या ठिकाणी आपण पाहू शकता. जिथे नजर जाईल तिथे तिथे प्रेक्षक आहेत. धावा 7 स्कोर कार्डवर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिलं षटक आकाशगिरी. सिद्धांतसाठी हा बॉल शरीराचा वेध घेतलाय. सिली मिड ऑफला बॉल आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळेल. या मैदानाचे पूर्णपणे बायोडाटा रीड करायला थोडासा वेळ जरूर लागेल, परंतु एकदा रीड झाला की नंतर एअर स्ट्राईक देखील बघायला मिळतील. या मैदानावर सिद्धांत खेळला नाही असं नाही. बऱ्याच वेळेला बरेच मोठे एअर स्ट्राईक सिद्धांतच्या माध्यमातून आपण या मैदानावर पाहिले. जयस इज ऑन स्ट्राईक. आकाशगिरी यांचा पुढचा बॉल. ओ पुन्हा एकदा फसवलंय. यावेळी आपण पाहू शकतात पुन्हा एकदा त्याच दिशेनं बॉल गेलाय आणि इथे डॉट बॉल आलाय. सुरुवात जर आपण पाहिली तर सुरुवातीला विकेट जरूर प्राप्त झालाय. तदनंतर त्यानंतर 4-1 चौकार खरा आलाय, परंतु त्यानंतर कमालीची गोलंदाजी अचूकता पाहायला मिळाली, भेदकता पाहायला मिळेल, चांगला पेस पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर टिच्चून मारा सध्या गोलंदाज करत असताना गोलंदाजी मार्कवर. चला शुभ सन्मानाकडे तोपर्यंत आपण जाणार आहोत आणि शुभ सन्मान इथे मात्र घेतले जातील. मी विनंती करेन आदरणीय नितीन ठाकूर माजी सैनिक यांच्या शुभास्ते मात्र शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आमचे आदरणीय आपण पाहायला गेलं तर शंभूराजे चषकाचे आयोजक, वेल एज्युकेटेड आणि त्याचबरोबर सुप्रसिद्ध वकील म्हणून आपल्याला पाहायला मिळतात ऍडव्होकेट जगदीश पाटील उपसरपंच आंबिवली यांचा शुभ सन्मान प्रथमतः इथे मात्र घेतला जाईल. मी विनंती करेन आमचे सैनिक, आमचे अभिमान स्वाभिमान नितीनजी यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते हा शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे. आदरणीय हा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. ग्रामपंचायत आंबिवलीचे उपसरपंच आणि वकिली क्षेत्रामध्ये नामांकित वकील म्हणून ज्यांची ख्याती राहिली आहे ते आदरणीय सन्माननीय जगदीशजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. त्याच्यानंतर शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. थोडा उशीर होतो मॅच मध्ये. यस, शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पेन तालुका अध्यक्ष आणि त्याचबरोबर दुष्मी खारपाडा विद्यमान सदस्य निशाकार घर साहेब दाण्या वाघ म्हणून ज्यांची ओळख राहिली गेली आहे. मी विनंती करेन अरुण म्हात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे. शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. आदरणीय निशाकर घर साहेब दुष्मी खारपाडा ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य, भारतीय जनता पार्टी चे युवा मोर्चाचे पेन तालुका अध्यक्ष, सरचिटणीस आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. निशागर घर साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला गेलाय. जबरदस्त व्यक्तिमत्व आपण पाहायला गेलं तर त्याच्यानंतर पाहायला गेलं तर आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना खारपाडाचे शाखा अध्यक्ष डॅशिंग व्यक्तिमत्व रोशनजी घरात यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी विनंती करेन बाळाराम म्हात्रे साहेबांना की आपल्या शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे. रोशनजी घरत साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आपण पाहायला गेलं तर यांचे मोठे योगदान शूरवीर शंभूराजे चषकासाठी मात्र पाहायला गेले होते आणि शूरवीर शंभूराजे चषकाने अखंड रायगडमध्ये हाहाकार माजवला होता. काय जबरदस्त आयोजन पेन नगरपालिकेच्या ग्राउंडवरती मात्र पाहायला मिळालं आणि त्यांचे आयोजक आपल्याला पाहायला मिळतात जगदीशजी पाटील, निशाकर घरत साहेब. तरी संजय घरत साहेबांची कमी राहिली आहे आणि कदाचित त्यांची भेट कदाचित होऊ शकतो. धन्यवाद. जाऊया मॅच कडे आणि तिथे जोडले जातील दत्तात्रय म्हात्रे सर. थँक्यू सो मच रुपेश. मान्यवरांची मांदियाळी आमच्या मुख्य व्यासपीठावर तुम्ही पाहत आहात, परंतु सध्या सिद्धांतला मैदानाच्या बाहेर पाठवलं. नवीन खेळाडू मैदानामध्ये आला आविष्कार पाटील. पहिलाच बॉल पहिल्या बॉलवर उचललं आणि फेकून दिलं. तेवढ्याच ताकदीनं आयुष्याची पटकथा स्वतःच्या घामाने लिहिणाऱ्या व्यक्तीच्या जीवनाचा चित्रपट सुपरहिटच असतो. पहिल्या बॉलवर षटकार आविष्कार पाटीलचा.
कम्मालीचा शॉट पाहायला मिळाला. गोलंदाज तयार कल्पेश गरत. पुढचा बॉल यावेळेला मात्र थोडंसं फटका स्वतःला सावरला आणि तदनंतर फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधीत बॉल पाठवला. तिथे क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. हातामध्ये बॉल गेलाय तोपर्यंत एक सिंगल. 15 धावा सध्या स्कोर कार्डवर आणि पाहिलं तर 2 विकेट मैदानाच्या बाहेर, ज्याच्यामध्ये जे सलामीवीर फलंदाज आहेत ते मैदानाच्या बाहेर गेले. पहा मोठ्या संख्येनं सध्या प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. पनवेल तालुक्यातील 2 ज्या टीमने नेहमीच पनवेल तालुक्यामध्ये दहशत निर्माण केली टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, ते दोन्ही संघ सध्या आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. परंतु सध्या कमालीचा सामना आपण पाहतोय. पहिला 15 धावा स्कोर कार्डवर लागल्यात आणि 42 पाठलाग करायचा आहे. ओ फटका पहा, इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षकाने घेतली कॅच. फिरेल का मॅच? 1 मोर विकेट डाऊन. थँक्यू सो मच. आमचे लाडके प्रेक्षक भरपूर मोठ्या संख्येने आलेले आहेत. आता जेमतेम जेवून काही जण मैदानावर आलेले आहेत, काही वाशीवरून आलेले आहेत, काही वडावरून, काही काळेश्रीवरून, काही आमच्या पंचकृषीमधून आलेले आहेत. जिथून जसं जसं पॉसिबल आहे तसं तसं काही जण गाड्याने आले, काही 2 व्हीलर घेऊन आलेत. परंतु इथपर्यंत प्रत्येकाला यायचं होतं. ही स्पर्धा प्रत्येकाला आपल्या डोळ्यामध्ये साठवायचं आहे, हेच स्वप्न घेऊन सध्या मैदानाच्या आतमध्ये. एकेकाळी इथे जर पाहिलं तर मिठाचा आगर होता आणि तेच आगर आता पाहिलं तर एक चांगल्या ग्राउंडमध्ये रूपांतरित करण्यात आलेलं आहे. ही तर आमच्यासाठी एक खरं तर सुवर्ण संधी आहे अशा प्रकारचं ग्राउंड म्हणजे. परंतु पनवेल तालुक्यातले देखील संघ इथपर्यंत पोहोचलेले आहेत. ही आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे, कारण पनवेल तालुक्यातलं क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे, पण प्रत्यक्ष आज प्रत्येकाला हे आपल्या नयनामध्ये साठवायचं आहे. गोलंदाज तयार कल्पेश गरत. यावेळेला मात्र आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय. सिलिमिडॉनला बॉल चाललाय. सिंगलने या ठिकाणी स्ट्राईक रोटेट होईल. सिंगल आली. स्कोर कार्ड कुठेतरी हलता राहणं फार गरजेचं आहे. थांबला तो संपला आणि हुकला तोही संपला, कारण क्रिकेटचं सूत्रच आहे की तुम्हाला सिंगल डबल चालू ठेवणं गरजेचंच आहे. गाडी जास्त काळ घरामध्ये ठेवली तर ती देखील खराब होऊन जाते. पाणी जास्त काळ एकाच ठिकाणी राहिला तर तो देखील खराब होऊन जाते. आणि तुम्हाला स्कोर कार्ड एका जागेवर थांबला तर तिथे देखील तुम्ही मॅच अगदी मागे जाऊ शकता. थोडंसं रिदम चुकलाय, स्वतःवरचा विश्वास, पावलांचा अंदाज चुकलाय. आणि समोर जर आपण पाहिलं तर ज्या खेळाडूने एक षटकार ठोकलाय तो आविष्कार पाटील सध्या मैदानावर आहे. ओ कल्पेशचा हा बॉल भन्नाट वेग होता, अगदी भवऱ्यासारखा फिरला, परंतु डुबकी लगाने से पहले पानी के गहराई का अंदाज लेना होता है. जेव्हा जेव्हा तुम्ही खोल समुद्रात बुडी मारता तेव्हा तुम्हाला त्या खोलीचा अंदाज येणं गरजेचं आहे. इथे बॉलचा अंदाज देखील तुम्हाला येणं गरजेचं आहे. तो चुकला आणि इथे मात्र बॉल हुकला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. तोपर्यंत डॉट बॉलची समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर झाल्या धावा 16 धावा 3 विकेटच्या मोबदल्यात. यस डीजे. थँक्यू सो मच. पहा कॅमेरामॅनला विनंती आहे की आपण पब्लिक देखील कव्हर करायची आणि व्यासपीठ देखील मधीत कव्हर करायचं आहे, ही नम्र विनंती आहे. चला, अतिशय महत्त्वपूर्ण मॅच. पनवेल तालुक्यातील 2 ताकदवर संघ. वन ऑफ द हॉटेस्ट मॅच फॉर ऑल आवर ऑडियन्स. आमच्या ऑडियन्ससाठी इतर दुग्ध शर्करा योग आहे, त्यांच्यासाठी फुल टू एंटरटेनमेंटचा प्रचंड मोठा धमाका. गावदेवी चषक 2026चा तुम्ही पाहताय. परंतु आता सध्या संकटात आहे. आपण जर पाहिलं तर मोर्या 11 पळसपे हा संघ 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2 मध्ये झाल्यात 16 आणि आता 12 बॉल 12 मध्ये करायचे आहेत. 12 मध्ये 27 करायचे आहेत. त्यामुळं मॅच अजूनही ऑन आहे. असं नाही आहे की कित्येक मैदाने याच खेळाडूने षटकारांनी एअर स्ट्राईकने गाजवलेली आहेत. आता तीच षटकारांची पुनरावृत्ती या ठिकाणी याच मैदानावर करायची आहे. ही नाईटची स्पर्धा आहे, प्रेक्षकांसाठी प्रचंड मोठी पर्वणी आहे आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येनं प्रेक्षक राज्यात जमा झालेले आहे. 27 मिनिट होऊ शकतात. गोलंदाज क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवर तयार प्रतीश मस्कर. पहिला बॉल यावेळी मात्र ऑन साईडला खेळत असताना त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 2 क्षेत्ररक्षक आले. थोडंसं फंबल झाला. दुसऱ्या धावेसाठी पलटवार झाला.
हो हो, आकाशगिरी त्या ठिकाणी आहे आणि 2 धावा जरूर प्राप्त केल्यात. अपयशाच्या कठीण खडकाखाली यशाचा अखंड झरा वाहत असतो आणि ते यश कधीही मिळू शकतं. कारण तुम्हाला तेच बोलावं लागेल, हम जहाँ खडे रहते लाईन वही से सुरू होती आहे. तुमच्यामध्ये तो कॉन्फिडन्स असायला पाहिजे, गुणवत्ता असायला पाहिजे, ती सिद्ध करण्याची हीच ती वेळ आहे. गोलंदाज प्रवीण मस्कर. ओ यावेळी मात्र पहा अगदी क्लासिकल शॉट, एक्स्ट्रा कव्हरच्या झोनमध्ये मनगटातल्या ताकदीचा वापर केला, डाव्या पायावर अगदी फोर्स केला आणि तदनंतर मात्र बॉलला पाठवून दिलाय एक्स्ट्रा कव्हरच्या झोनमध्ये. एकच धाव जरूर मिळेल परंतु स्ट्राईक रोटेट झाली. ज्या खेळाडूने षटकार मारलाय तो आता आला आविष्कार पाटील स्ट्राईकला आहे. अभय ठाणगे आणि आविष्कार पाटील ही जोडी पाहतोय. मॅच अजूनही ऑन आहे. गोलंदाज तयार. प्रतीश मस्कर. ओ बॉल लेफ्ट केलाय पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहिले. पंच आपल्याकडे वळाले, त्यांनी जमिनीला हात समांतर केले आणि इट्स अ नो बॉल. अशा प्रकारचे बॉल तुम्हाला थांबवावे. वाईड बॉल, माफ करा, एक्स्ट्रीमली सॉरी. वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी आलाय. 1 मोर सिंगल ॲडेड ऑन द स्कोर कार्ड. आणखीन एक धाव स्कोर कार्डवर ॲड करावी लागेल. आता मोर्या 11 पळसपे संघ असं म्हणेल की आता वाईडच्या माध्यमातून किंवा नो बॉलच्या माध्यमातून रन येऊ द्या. ओ यावेळी मात्र खोलवर टप्प्यावरचा बॉल उचललाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, त्याने अप्रतिम कॅच कॅरी केलाय. आणखीन एका विकेटचं पतन. सर त्याचबरोबर पाहायला गेलं तर कालच्या रात्रीमध्ये आपण पाहायला गेलं तर आमच्या सुदर्शनना अगदी जबरदस्त इथून आयोजनाचा मायक्रो मॅनेजमेंट डायरेक्टर या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतोय. मास्टर माइंड आणि त्यांच्या सौभाग्यवती आमच्या त्या वहिनींचंही ते आगमन झालंय. त्याचबरोबर आमच्या जयश्री त्या आई, आमच्या सुदर्शन म्हात्रेंच्या आई, यांची इथे उपस्थिती मात्र पाहायला मिळतात आणि मला वाटतं त्यांच्या 2 सोनपरी इथे मात्र उपस्थित आहे. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. गावदेवी चषक 2026 मध्ये मोठं योगदान ज्यांचं राहिलंय, सुदर्शन म्हात्रे यांच्या आई आणि पत्नी इथे उपस्थित आहे. त्यांचं सरचं स्वागत. चला, प्रतीक मस्कर अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना ओ यावेळी मात्र भन्नाट वेग. पुन्हा एकदा पहा, आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप पिचिंग केली जाते. वारंवार त्याच प्रयत्न केला जातो आणि त्याचमुळे मागचा विकेट देखील मिळालाय. कोणत्याही प्रकारचा रूम द्यायचा नाही, कारण हे सगळे आक्रमक शैलीचे खेळाडू आहेत. त्यांना शरीरापासून जेवढा दूर बॉल ठेवला जाईल तेवढंच मात्र या ठिकाणी सुटकेचा निश्वास सोडला जाईल. अभी कितने हार बाकी है, अभी कितने जीत बाकी है, अभी तो जिंदगी का सार बाकी है, अभी तो मंजिल की तरफ चले हैं, अभी तो पहिली. ओ यावेळी मात्र आपण एक्स्ट्रा कव्हरला बॉलला पाहतो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. ओ यावेळी मात्र बॉल हवाई सफर करत असताना बॉल सीमारेषा पार. षटकार. आत्ता शो खरा सुरू झालाय. सुनीतच्या बॅटमधून आलाय षटकार. 7 मध्ये आता 17 धावा करायच्या. 17 धावा आणि 7 चेंडू. गोलंदाजावर थोडंसं प्रेशर जरूर आहे हा षटकार आल्यानंतर, परंतु त्या प्रेशरला झुगारून देखील तुम्हाला चांगलं काम करावं लागेल. मस्कर तयार. पुन्हा एकदा सरळ पट्ट्याने मारण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. डीपमध्ये थोडासा पंबल झाला. दुसऱ्या धावेसाठी हाना करता येस. इथे मात्र पहा काय घडले मैदानाच्या आतमध्ये. पंचांचं बोट गेला आकाशामध्ये. विकेट डाऊन. अभय ठाणगे मैदानाच्या बाहेर चाललेत. सन्मान घेत आहोत. मी सागर म्हात्रे याला विनंती करतो की अखिलेश बेडेकर याचा मान सन्मान करायचा आहे. चला, 6 बॉल मध्ये अजूनही 16 धावांची गरज आहे. 2 षटकार 1 चौकार 16 धावा.
दोन्ही खेळाडू पोटेन्शियल असलेले खेळाडू आहेत, दोन्ही टीम्स पोटेन्शियल असलेले खेळाडू आहेत दोन्ही टीममध्ये, आणि सातत्यपूर्ण सराव त्यांचा मैदानावरच होत असतो. कारण पाहिलं तर आठवड्याचे जवळजवळ 6 ते 7 दिवस हे संघ सातत्याने खेळत असतात, परंतु आज एकाच परिसरातील 2 संघ या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळे प्रत्येकाला बायोडाटा नक्कीच माहिती आहे आणि त्याचमुळे थोडंसं स्ट्रगल दोन्ही टीम एकमेकाच्या समोर असताना करत आहेत. परंतु सध्याच्या घडीला कुठेतरी पारडं आता जड होत असताना आपल्याला मोरया 11 पळसपे या संघावर मंगलमूर्ती काळुंद्रे हा संघ पाहायला मिळतोय. परंतु इथून देखील कमबॅक करणारा संघ आहे मोरया 11 पळसपे. त्यांच्यामधले ताकदीचा आता वापर जरूर करण्याचा प्रयत्न करतील, कारण आत्ता 6 बॉल आणि 6 मध्ये 16 धावा करायच्या आहेत. होतील का 16 धावा? प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली. या परिसरातील सर्व आमची जनता हे क्रिकेटची क्रेझी आहेत आणि त्याचमुळे सध्या ही प्रचंड मोठी गर्दी आहे. कारण या विभागातील दुसरी नाईटची स्पर्धा तुम्ही पाहत आहात. आजचा अंतिम दिवस, शेवटचा दिवस, याचसाठी सगळ्यांनी अट्टहास केला होता संपूर्ण आमच्या कमिटीच्या माध्यमातून. सर स्क्रीनमध्ये पाहताय आपण सुदर्शन म्हात्रेंच्या आई आणि त्यांच्या सौभाग्यवती. कारण सुदर्शन म्हात्रे म्हटल्यानंतर या स्पर्धेचा मायक्रो मॅनेजमेंट डायरेक्टर, एक दमदार खेळाडू. बॅक टू क्रिकेट. 6 मध्ये 16 धावा करायच्यात. मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळालेत. आता 5 मध्ये करायच्यात 15 धावा. क्रुशियल मॅच आहे दोन्ही टीमसाठी. जिंकण्याचे स्वप्न तर प्रत्येक जणच घेऊन या मैदानामध्ये उतरलाय, परंतु संघर्ष जितना कठीण, जीत उतनी ही शानदार. संघर्ष की राह पर चलो असं म्हटलं जातं. त्यामुळे आता संघर्षाच्या वाटेवर जरूर चालावं लागेल, कारण संघर्षाच्या राखेत कोणाचं माती होत नाही, त्याच्या आयुष्याचं सोनच होतं आणि तोच संघर्ष सध्या पराकोटीला पोहोचलाय. 5 मध्ये करायच्यात. 15 स्ट्राईकला आहे सुमित पवार. सुमितसाठी हा बॉल लॉलीपॉप बॉल भवऱ्यासारखा घुमून बॉलला पाठवून दिलाय. मिडविक डीप स्क्वेअर लेगला बॉल, सीमारेषा पार करतोय हाहाकार. आलाय षटकार. यस डीजे. अगदी मॅच वर पुन्हा पकड निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या मोरया 11 पळसपे हा संघ करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. 9 मध्ये करायच्यात, आता 4 मध्ये करायच्यात. आता 9 धावा. समीकरण सोपं आहे. संघर्ष की राह पर जो चलता है वही व्यक्ति आगे जाकर मुकद्दर का सिकंदर कहलाता है. आणि हा सिकंदर बनण्याचा प्रयत्न, सिकंदराने जग जिंकण्याची इच्छा, नवे तर जवळजवळ जग जिंकायलाच आणलं होतं. आणि या मॅचवर आता घट्ट पकड निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या मोरया 11 पळसपे संघ करतोय, परंतु काळुंद्रे संघ देखील कमी नाहीये. त्यांनी अशा कित्येक मॅचेस देखील अगदी आपल्या गोलंदाजीच्या जोरावर काढलेल्या आहेत. त्यामुळे दोन्ही टीम जर आपण पाहिलं तर दोन्ही टीम अगदी सेम कॅलिबर असणारे टीम आहेत. सुमितसाठी हा बॉल, फुलर लेनचा बॉल. यावेळी मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह झालाय का? नाही. व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, तिथून मात्र डायरेक्ट हिट. थ्रो डायरेक्ट केला गेला. इथे मात्र पंचांकडे लक्ष लागलंय. थर्ड अंपायर. चला, पंचांनी थर्ड अंपायरच्या कोर्टामध्ये हा निर्णय दिला गेलाय. कारण टेनिस क्रिकेटमध्ये जसा यूट्यूब वाहिनी आल्या तशा तेव्हापासून पंचांचं काम सोपं झालं आणि त्याच यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून घर बसल्या देखील प्रेक्षक आमचे पाहतात. स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जे घर बसल्या प्रेक्षक पाहतात त्यांचं देखील सहर्ष स्वागत. अतिशय क्रुशियल मॅच अगदी आलेला आहे. हा विकेट फार महत्त्वाचा आहे. एकीकडे विजयाचा आनंद, दुसरीकडे पराभवाची भीती, यांच्यामध्ये आता सामना सापडलाय आणि पंचांचा डिसिजन काय येईल? बॅट्समन OUT आउट. आणखीन एक धक्का लागलाय मोरया 11 पळसपे संघाला. डीजे. बाहेर आता 3 बॉल. 3 मध्ये करायच्यात. 8-1 षटकार आणि मॅच फिनिश होऊ शकते. आणि त्याच कामासाठी नवीन खेळाडूंना मैदानामध्ये पाचारण करण्यात आलेलं आहे. आतापर्यंत
पनवेल तालुक्यामध्ये मोरिया 11 पळसपे आणि काळुंद्रे हा संघ एकमेकाच्या समोर जेव्हा जेव्हा आला तेव्हा काळुंद्रे संघाने आपली दहशत, आपला दबदबा, आपलं वर्चस्व या संघावर नेहमीच दाखवलेलं आहे. परंतु आज ही परंपरा मोडीत काढण्याचा नक्कीच दिवस, ही रात्र आहे. इथे मात्र फटका फसलाय, बॉल हवेत, डाऊन द फिल्डर, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, सुरेख झेल, 1 मोर विकेट डाऊन, आणखीन एक विकेट. तू चल आया मैदानाच्या बाहेर, नवीन विकेट किरण. चला, मॅच अगदी क्रुशियल मोमेंटवर येऊन ठेपलेला आहे. मॅच अजूनही ऑन आहे. मॅच इज ऑन फॉर बोथ टीम्स. संघर्ष 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 आता पराकोटीला पोहोचलाय आणि जीवाची राख झाली तरी चालेल, परंतु स्वप्नांची राख होता कामा नये. मोरिया 11 पळसपे संघाला आतापर्यंत जो दबदबा निर्माण केलाय काळुंद्रे संघाने, ती परंपरा मोडीत काढण्याचा हा शोषण आहे. ही सी वेळ आहे, ही सी रात्र आहे जिथे अजूनही मॅच मोरिया 11 पळसपे हा संघ जिंकू शकतो. शेवटचे 2 बॉल, राहुल पाटील गोलंदाजी मार्कवर आणि 8 धावांची गरज. इट इज वन ऑफ द क्रुशियल बॉल फॉर मोरिया 11 पळसपे टीम. मोरिया 11 पळसपे संघासाठी हा अतिशय महत्वपूर्ण बॉल. इथून जर बॉल डॉट आला तर या मॅचवर काळुंद्रे संघ आपली दहशत निर्माण करेल. राहुल तयार. ओय, हा बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, काहीच होणार नाही. आता औपचारिकता शिल्लक राहील. पहा, यावेळी मात्र विकेट डाऊन झालाय जरूर, परंतु या मॅच मधली रंगत संपलेली आहे. आता 1 बॉल आणि जवळजवळ 8 धावांची गरज आहे. त्यामुळे या मॅच मध्ये प्रेक्षकांनी देखील अंदाज लावलाय. त्यांना माहिती आहे या मॅचचा आता रिझल्ट काय लागू शकतं, परंतु कधी कधी लक फॅक्टर देखील असू शकतो. एखादा बॉल नो आला, एखादा बॉल वाईड आला तर या मॅचमध्ये पुनरागमन देखील होऊ शकतं. परंतु राहुल कसलेले गोलंदाज आहेत. अनेक वर्ष या खेळाडूनं नेहमीच एक वेगळी आपले स्वतःच्या नावाची छाप या पनवेल तालुक्यामध्ये टाकलेली आहे. तोच गोलंदाज सध्या राहुल पाटील मैदानाच्या आतमध्ये तुम्ही गोलंदाजी मार्कवर पाहताय आणि त्यांनी त्या 16 धावा शेवटच्या षटकामध्ये एका बलाढ्य संघासमोर डिफेंड देखील केल्यात. दोन्ही संघ फार महत्त्वपूर्ण आहेत, दोन्ही संघ ताकदशीर आहेत, परंतु ताकद एकाच मॅनामध्ये 2 तलवारी राहू शकत नाही आणि एकाच मॅचमध्ये एकच संघ विजयी होऊ शकतो. आणि आता ती औपचारिकता बाकी आहे का? हो, ती औपचारिकताच होती. इथे शेवटचा बॉल आला डॉट. चला, या ठिकाणी काळुंद्रे संघ विजय झालेला आहे. मंगलमूर्ती काळुंद्रे संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. मोरिया 11 पळसपे संघ, आपण अगदी लांबचा प्रवास करून आमच्या कार्यपाठ विभागामध्ये आलात. खूप चांगली आपण खेळ दाखवलात, त्याबद्दल आपलं देखील आमच्या आयोजकांच्या वतीनं, आमच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पुढच्या वेळी नाईटची स्पर्धा आहे, पुढच्या वेळी नक्की या.